गावातलं एक साधं कुटुंब राहत होतं. घरात आई सुमतीबाई, मुलगा संदीप आणि नवीन सून सपना. लग्नानंतर पहिल्याच दिवशी स्वप्नाने ठरवलं होतं, मी हे घर माझं मानून जपेन. पहाटे लवकर उठून तिने घर झाडलं, देवाला पाणी घातलं, आईसाठी चहा केला. सुमतीबाई खुश झाल्या, पण मनात मात्र विचार, नव्या सुनेची चाचपणी तर करायलाच हवी. सुरुवातीला सगळं छान वाटलं. संदीप ऑफिसला जाण्याआधी हसत म्हणायचा, सपना, तू आहेस ना आता माझ्यासोबत, आयुष्य खूप सुंदर होईल. सपना मनाची म्हणायची, हा माझा संसार, माझं नवं आयुष्य आहे. पण थोड्याच दिवसांनी वास्तव वेगळं दिसायला लागलं. सुमतीबाई लहान सहान गोष्टींवर तिला टोमणे मारू लागल्या. भाकरी नीट गोल नाही झालीस तुझ्याकडून, स्वयंपाकाला मीठ कमी आहे, आमच्याकडे असं कधीच झालं नाही. सपना हसून सहन करत राहिली. एके दिवशी स्वप्नाच्या माहेरात 15 दिवसांनी होणाऱ्या पोळ्याला बोलावणं आलं. सपना आनंदाने म्हणाली, संदीप, आपण माहेरी जाऊया ना, आई बाबा वाट पाहताय. तेवढ्यात सुमतीबाई मध्येच बोलल्या, माहेरी जायचं काही कारण नाही. नवरा बायकोचं आयुष्य आता इथंच आहे. रोज माहेर माहेर करणं बरोबर नाही. संदीप लगेच आईचं समर्थन करत म्हणाला, आई बरोबर म्हणते, तू जाऊ नकोस. सपना शांत झाली, पण तिचं मन पुटपुटलं. माझा नवरा मला समजून घेतो का? काळ जसजसा गेला तस तसं स्वप्नाला जाणवलं, संदीप प्रत्येक गोष्ट आईच्या मान्यतेवरच ठरवतो. घर खर्चाचं नियोजन, सणासुदीला कुठे जायचं, कपड्यांची खरेदी, सगळंच आईवरच अवलंबून. सपनाने काही सुचवलं की संदीप म्हणायचा, आईचं ऐकून घे, तिला आयुष्याचा अनुभव आहे, तू अजून नवीन आहेस. एका रात्री स्वप्ना आजारी पडली. तिला ताप आला होता. संदीपने आईला विचारलं, आई, डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? सुमतीबाई म्हणाल्या, गरज नाही, घरगुती उपाय कर, औषधांची गरज नाही. आणि संदीपने तसंच केलं. सपना डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माझं दुखणं तुला कळतच नाही का? किमान माझं ऐकून तरी मला डॉक्टरकडे घेऊन जा. पण संदीप मात्र गप्प राहिला. काही दिवसांनी मोठं भांडण झालं. कारण होतं, सपनाला नोकरीची एक उत्तम संधी मिळाली होती. ती म्हणाली, मला ही नोकरी करायची आहे. घर सांभाळून मी कामही करू शकेन. सुमतीबाई लगेच नाराज झाल्या. घर सांभाळणं हेच बायकांचं काम आहे. बाहेर नोकरी करणं म्हणजे घराची बदनामी. संदीप नेहमीप्रमाणे आईचं ऐकला. आई बरोबर आहे, तुला नोकरीची गरज नाही, तू घरातच राहा. स्वप्नाच्या मनात प्रचंड वादळ आलं. तिला जाणवलं, जर मी आज आवाज उठवला नाही तर आयुष्यभर दबून राहावं लागेल. त्या रात्री ती संदीपशी शांतपणे बोलली, संदीप,
मी तुझ्याशी संसार करायला आले. तुझ्या आईला मान देणं माझं कर्तव्य आहे. पण मला एक माणूस म्हणून ओळखणं तुझं कर्तव्य आहे. जर तू फक्त आईचं ऐकलंस आणि मला समजून घेतलंच नाहीस, तर हा संसार कधीच सुखाचा होणार नाही. मला आयुष्यभरासाठी तुझी साथ हवी. तुझा न्याय हवा आहे. केवळ निर्णय घेणारी आई नको, तर मला समजणारा नवरा हवा. संदीप काही क्षण शांत बसला. त्याला आठवलं, लग्नाच्या वेळी त्याने स्वप्नांना दिलेलं वचन, मी तुझ्या सोबत आहे. त्याने स्वतःच्या वागण्याचा विचार केला आणि पहिल्यांदाच तो ठामपणे आईसमोर उभा राहिला. आई, मी तुझा मुलगा आहेस, पण स्वप्न माझी जीवनसाथी आहे. तिचं मत माझ्यासाठी महत्वाचं आहे. संसार आम्हा दोघांचा आहे. तुला मान आहे, पण स्वप्नाची ओळखही तितकीच महत्वाची आहे. सुमतीबाई थोडा वेळ शांत राहिल्या. त्यांनी स्वप्नाच्या डोळ्यातलं प्रामाणिकपण पाहिलं. हळूहळू त्यांना जाणवलं, मुलाच्या संसारात मी आहेच, पण मुलीचीही जागा तितकीच महत्वाची आहे. हळूहळू घरात बदल घडले. स्वप्नाला स्वतःची ओळख मिळाली. संदीप तिच्या बाजूने उभा राहू लागला आणि सुमतीबाईलाही जाणवलं, सून म्हणजे परकी नाही, तर घराची मुलगीच असते. नवरा फक्त आईचं ऐकणारा असेल तर संसार कधीच सुखाचा होत नाही. नवरा आईचा सन्मान करतानाच बायकोला समजून घेईल, तिचं मन जपेल, तेव्हाच खरा संसार सुखाचा होतो. धन्यवाद.